नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज नेशन 81 और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। चलिए रुख कर लेते हैं देश दुनिया की बड़ी खबरों की ओर। अगली खबर महाराष्ट्र के बुल्ढाणा से है, जहां विश्व हिंदू परिषद बजरंग दल, हिंदुत्ववादी संगठन और सकल हिंदू समाज जलगांव जामोद की ओर से उप विभागीय कार्यालय में कश्मीर के पहलगाम में हुए हिंदी पर्यटकों की हत्या और उसे समर्थन देने वाले पाकिस्तान के विरोध में प्रदर्शन किया। इस दौरान मारे गए निर्दोष हिंदू भाइयों को श्रद्धांजलि अर्पित की गई और उप विभागीय अधिकारी के माध्यम से महामहिम राष्ट्रपति को ज्ञापन सौंपा। दिए हुए ज्ञापन में कट्टर इस्लामिक मानसिकता वाले जिहादी पार्क समर्थित आतंकवादी संगठनों पर कठोर कार्रवाई कर केंद्र सरकार से न्याय दिलाने की मांग की गई। आज उस आतंकवादी घटना पर पूरे देश में आक्रोश व्यक्त हो रहा है और ये पहला हमला देश की एकता और अखंडता पर हमला है। इस घटना की सभी देशभक्त भारतवासियों ने सभी मतभेदों से ऊपर उठकर निंदा करनी चाहिए। संतोष कुलथे की रिपोर्ट। पहलगाम येथे संपूर्ण भारतातील गेलेल्या निष्पाप व निरागस अशा पर्यटक लोकांवर त्यांचा धर्म व जात विचारून तसेच वेळप्रसंगी त्यांना कलमा पडण्यास बाध्य करून त्या ठिकाणी त्यांचे कपडे काढून व तशी शारीरिक तपासणी करून त्यांच्या हिंदू धर्माच्या अनुषंगाने त्यांना निर्गुण अशी हत्या करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये भारतातील 27 लोकांचा निष्पाप बळी गेलेला आहे। सदरहू कार्यवाहीला पाकिस्तान समर्थित आतंकवाद हा कारणीभूत असून सतत पाकिस्तान हा आतंकी कारवायांना समर्थन देत असून वेळप्रसंगी त्यांना दारुगोळा तसेच आर्थिक मदतसुद्धा करत असतो व भारतामध्ये अशांतता फैलवण्याचे कार्य करीत असतो। त्याच अनुषंगाने पहलगाम या ठिकाणी पाकिस्तान समर्थित आतंकवाद्यांनी निष्पाप अशा 27 लोकांचा बळी घेतलेला आहे व ते निश्चितच हिंदू धर्माचे असल्यामुळेच त्यांचा गोळी मारून त्यांचा जीव घेण्यात आलेला आहे। अशा पाकिस्तानचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व समस्त सकल हिंदू मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येऊन त्या अनुषंगाने पाकिस्तान व आतंकवाद्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यात यावं असं विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजातर्फे मागणी करण्यात येऊन याच्यामध्ये समाजातील आज रोजी विविध घटक व राजकीय पक्ष, भारतीय जनता पक्ष तसेच इतर सगळ्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा निषेध नोंदवलेला आहे। त्यामुळे आम्ही आजच्या निवेदनाद्वारे माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना असे निवेदन करतो की त्यांनी पाकिस्तानच्या विरुद्ध तसेच आतंकवाद्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कार्यवाही करावी। जय श्रीराम।